देशाला अस्थिर करण्याच्या षडयंत्रामध्ये महाविकास आघाडी सहभागी होऊन वोट जिहाद करत असले तर धर्मयुद्ध लढावं लागेल। भाषणामध्ये नेमानींचा व्हिडिओ ऐकवत फडणवीसांचा विरोधकांवर हल्लाबोल। ऑल इंडिया पर्सनल लॉ बोर्डाचा महाविकास आघाडीला पाठिंबा। महाराष्ट्रच नव्हे दिल्ली ही टार्गेट। धर्मगुरू सज्जाद नोमानी यांची व्हिडिओ ट्विट करत घोषणा। सुप्रिया सुळेंचा इंटरेस्ट महाराष्ट्रामध्ये नाही तर संसदीय राजकारणात। दादांसोबत नाहीत, आता सुप्रियांना मुख्यमंत्री करणार का? या प्रश्नावर पवारांकडून सुप्रिया सुळे शर्यतीमध्ये नसल्याचे संकेत। अजितदादांनी निवडलेला रस्ता आम्हाला पसंत नाही। अजित पवारांच्या घर वापसीबाबत शरद पवारांकडून TV9च्या मुलाखतीमध्ये भूमिका स्पष्ट। 2019 मध्ये सत्ता स्थापनेवरून दिल्लीच्या बैठकीमध्ये अदानी होते हे चुकून बोललो। अदानींवरून अजित पवारांचा यू-टर्न। मात्र अशा अनेक बैठका झाल्या पण त्यांची विचारधारा मान्य नाही म्हणत पवारांकडून गौप्यस्फोट। शरद पवार आणि देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा। पावसात बोललो की निकाल चांगला लागतो। इचलकरंजीमध्ये पवारांचं जोरदार भाषण तर भिजलो की जागा निवडून येते म्हणत फडणवीसांची टोलेबाजी। शरद पवारांच्या पत्रावरूनच 2019 मध्ये राष्ट्रपती राजवट। फडणवीसांच्या एका मुलाखतीमध्ये दावा, माझं स्थान फडणवीसांनी ओळखलं पाहिजे। शरद पवारांचा टोला, मी माझा रिमोट तुमच्या हातामध्ये येऊ दिला नाही तर काँग्रेसच्या हातामध्ये कसा जाऊ देईल? पंतप्रधान मोदींच्या टीकेला उद्धव ठाकरेंचं प्रत्युत्तर। महाविकास आघाडी सरकार आल्यावर सदा सरवणकरांना अटक करणार, गोळ्या झाडलेल्यांना सोडणार नाही। माहीममधल्या प्रचार सभेतून आदित्य ठाकरेंचा इशारा। मनोज जरांगेंची तब्येत बिघडली, ताप, खोकला आणि सर्दीचा त्रास होत असल्यानं अंतरवाली सराटीमध्ये जरांगेंवर उपचार सुरू। येवल्यामध्ये आज जरांगेंची जाहीर सभा। यही समय है, सही समय है, सोए हुओं को जगाना है। देवेंद्र फडणवीसांचं सूचक ट्विट। आज सकाळी 10:30 वाजताच्या वेळेचा उल्लेख। पश्चिम आणि हार्बर रेल्वे मार्गावर रात्री 11:30 पासून ते सकाळी 11:30 पर्यंत रात्रकालीन ब्लॉक। जोगेश्वरी ते गोरेगाव दरम्यान पुलाचा गर्डर पुन्हा बसवणार। यूपीतील झाशी वैद्यकीय रुग्णालयामध्ये मोठी दुर्घटना। बाल कक्षामध्ये सिलेंडरच्या स्फोटामुळे लागलेल्या आगीमध्ये 10 बालकांचा मृत्यू तर 40 जणांना वाचवण्यात प्रशासनाला यश।